मुरुड हद्दीतील निसर्ग हॉटेलजवळ आज सकाळी 8:10 सुमारास झालेल्या दुर्दैवी अपघातानं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। केटीएम मोटरसायकल चालक आणि एसटी बस यांच्यात झालेल्या भीषण अपघातात तरुण दुचाकी चालकाचा मृत्यू झाला। मुरुड आगारातून सकाळी 8 वाजता निघालेली एसटी बस रेवदंडा मार्गे महाडकडे जात होती। बस निसर्ग हॉटेलजवळ अरुंद आणि धोकादायक वळणावर मोटरसायकल चालक अरमान सलीम दखनी व 19 राहणार नांदगाव मुरुड यांची बस सोबत समोरासमोर धडक झाली। या अपघातात अरमानच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। अपघातानंतर तात्काळ अरमानला मुरुड ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कदम यांनी त्याला मृत घोषित केलं। अपघाताच्या या घटनेनं कुटुंबीय आणि स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे। अरमान हा अंजुमन इस्लाम डिग्री कॉलेजमध्ये FYBSCचा विद्यार्थी होता। वडिलांची बजाज KTM 125 ड्यूक गाडी घेऊन जात असताना समोरून आलेल्या एसटी बसने मोटरसायकलला जोरदार धडक दिली। घटनेची माहिती मिळताच मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक नामदेव बंडगर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपास केला। एसटी बस चालक अविनाश मोहन दिघे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख करत आहेत। निसर्ग हॉटेलजवळ रस्ता अरुंद आणि कठीण वळण असल्यामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होत असतात। अपघात टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळणं आणि वेग मर्यादित ठेवणं गरजेचं आहे। प्रशासनानंही रस्त्यांची सुधारणा करून अशा दुर्घटनांना आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी अमोल कुमार जैन, अलिबाग। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।